यवतमाळमधून आहे। यवतमाळमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। गेल्या 48 तासांमध्ये उष्माघाताचे 8 बळी गेले। उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। दिग्रस इथं 24 तासात तिघांचा मृत्यू झाला। चापमनवाडी आणि भोसा मार्गावर दोघांचा मृत्यू झाला, तर पुसदमध्ये 2 आणि बाभुळगाव गवंडी इथं एकाचा मृत्यू झाला। त्यामुळे नागरिकांनी आता काळजी घ्यावी, सावध राहावं असं आवाहन प्रशासनाने केलं। यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। उष्माघाताचे सध्या 8 बळी गेले, त्यामुळे प्रशासनाने सुद्धा नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं। आणि यवतमाळमध्ये सध्या किती उष्णता आहे, काय परिस्थिती आहे, अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। तर तिथे सध्या यवतमाळमध्ये तापमान किती आहे आणि प्रशासनाने नेमकं काय आवाहन केलं? कल्याणी, निश्चितच गेल्या आठवड्याभरापासून यवतमाळचं जे तापमान आहे ते 40° वर गेलेलं आहे। तब्बल 44 अधिक तापमान जे आहे ते यवतमाळमध्ये दर्ज करण्यात आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जे आहे प्रशासनाने कडेकोट सूचना जाहीर केल्या आहे की नागरिकांनी सतर्कता बाळगावी, तसेच कामानिमित्त जर महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं आणि स्टोलचा आणि योग्य ते पाणी चा वापर करूनच आपल्या संरक्षण करावं अशी प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहे। मात्र गेल्या 48 तासात जे आहे ते यवतमाळमध्ये 8 बळी जे आहे ते गेल्याचं कळतंय। यवतमाळमध्ये 2, दिग्रसमध्ये 2, तर पुसदमध्ये 2 आणि बाभुळगावमधील एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे। प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन देण्यात आलं असलं तरी उष्माघाताचे बळी जे आहेत यवतमाळमध्ये आता वाढताना आपल्याला दिसत आहे। संदेश, यवतमाळमध्ये खरं तर भीषण परिस्थिती पाहायला मिळाली, त्यामुळे रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेत का? नागरिकांसाठी काही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात का? प्रशासन जे आहे ते सतर्क आहे आणि उष्माघाताचे बळी जे आहे त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ऍडमिट करण्यात येत आहे। मात्र प्रशासनाची चोख खबरदारी असली तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। नक्कीच संदेश, त्यामुळे पारा आता 40च्या पार गेलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी हेच आवाहन आपण सुद्धा करतोय। धन्यवाद संदेश या माहितीसाठी। पाहूयात पुढची बातमी। ट्रक चालकाचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय। वर्ध्याच्या देवळीमधली ही धक्कादायक घटना आहे। उन्हामध्ये पाणी प्यायल्यानंतर झटके आलेत। उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झालाय। ट्रक चालक हा कर्नाटकमधला रहिवासी असल्याची माहिती मिळते। पपणगौडा विरणगौडा एरवल असं मृतकाचं नाव आहे।